विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपलं स्थूल वाचन संपलेलं आहे. हा एक भाग जो आहे तो संपला आणि आता आपण आपल्या भाग 2 कडे वळणार आहोत. पण तत्पूर्वी मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे की याआधी जेव्हा मी तुमची रिव्हिजन घेतली होती किंवा त्याच्या आधीचा व्हिडिओ, की तेव्हा मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुम्ही वाचत चला, रोज वाचलं पाहिजे आहे. आणि तुमचे जे काही शब्द आहेत, ज्या शब्दांचे तुम्हाला अर्थ कळलेले नाही आहेत, समजलेले नाही आहेत, असं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या पालकांशी त्या गोष्टीवरती चर्चा करा, बघा, विचारा. नाहीच तुम्हाला त्याचे काही अर्थ कळले तर ते माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण हे जे ऑनलाईन टीचिंग आपलं चालू आहे ते कुठेतरी लाईटली जातंय किंवा घेतलं जातंय असं वाटते, पण ते तसं करू नका. कारण हे तुमच्याच फायद्यासाठी आहे. आणि मी यानंतर वेळोवेळी या गोष्टीचं सतत अपडेट घेत राहणार आहे की किंवा तुमच्या पालकांनाही फोन करून मी कदाचित विचारूही शकते की किती असे शब्द तुम्ही लिहिलेले आहेत की ज्याचे तुम्हाला अर्थ माहिती नाही आहेत. हा तुमचा होमवर्क राहणार आहे. बघा, शाळा चालू होईपर्यंत तुम्ही माझ्यापर्यंत किती शब्द आणताय की त्याचे अर्थ, या शब्दाचा हा अर्थ आहे किंवा हा मला समजलेला नाही आहे. तर मीही पालकांना कधीही फोन करून विचारूही शकते की मुलं वाचतायत का, आणि त्यातले जे शब्दांचे अर्थ आहेत ते पालक त्यांना सांगतायत की नाही. या गोष्टीचा मी अपडेट घेतच राहीन. पण तुम्हीही त्या दृष्टीनं तयारीत राहिलं पाहिजे आहे. कारण प्रयत्न दोघांकडून झाले पाहिजे आहेत. एकट्याने प्रयत्न करून उपयोगाचं नाही आहे. कारण आम्ही जे काही तुम्हाला सांगतोय, जे काही करतोय ते फक्त या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचं अशी गोष्ट कृपा करून करू नका. आणि वाचत चला. अगदी आता टेक्स्टबुकही तुम्हाला मिळायला लागलेली आहेत, काही जणांनी घेतलेलीही आहेत. तर टेक्स्टबुक रीड करा आणि त्यातले शब्द, मी तुम्हाला नेहमी सांगते की व्हिडिओ चालू व्हायच्या आधी तुम्ही पुस्तक, वही समोर ठेवून बसा, पेन्सिल घ्या, पेन घ्या आणि जे शब्द मी शिकवताना सांगते ते शब्द तुम्ही लिहून घेतले किंवा हे बोर्डवरचे जे शब्दार्थ आहेत ते शब्दार्थ तुम्ही लिहून घेतले तर तुम्हाला परत वाचताना चांगल्या पद्धतीनं आणखी जास्त कळणार आहे. कारण फक्त आम्ही इथे शिकवतोय आणि त्यानंतर तुमचे प्रयत्नच काहीच नसतील, तुम्ही वाचतच नसाल, तर मग त्याचा काही अर्थ राहणार नाही. तर बाळांनो, नक्कीच आपण या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडणार आहोत आणि पुन्हा परत एकदा शाळेत येणार आहोत. पण तत्पूर्वी तुमच्याकडून या गोष्टींची अपेक्षा आहे. तर वाचत चला, सतत वाचा, वेगवेगळे निबंधाचे विषय किंवा लिहत चला. जे काही तुम्ही लिहाल ते मला तुम्ही दाखवा. त्यात काही असेल जर चुका वगैरे तर मी नक्कीच तुम्हाला त्या दुरुस्त करून देईन. तर करणार ना तुम्ही अशा पद्धतीनं अभ्यास? ठीक आहे. माझी खात्री आहे की सगळे विद्यार्थी हुशार आहेत, छान आहेत, चांगले आहेत मुलं, आणि तुम्ही ते नक्की करणार आहात. तर आपण विभाग 2 कडे वळणार आहोत आणि या विभाग 2 मध्ये आपली 5वी कविता जी आहे, त्या कवितेचं नाव आहे 2 दिवस आणि कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे. मला वाटतं नारायण सुर्वे नाव ऐकल्यानंतर या कवीचा उल्लेख मी याही आधी केला होता. आठवा बरं कोणत्या पाठामध्ये मी केला होता ते आठवलंही असेल तुम्हाला कदाचित, की आपला जो शाल पाठ झाला त्या पाठामध्ये या कवीचा उल्लेख आलेला आहे की कविवर्य नारायण सुर्वे त्यावेळेस सभा संमेलनं गाजवत होते आणि मग त्यांना त्या शाली मिळत गेल्या वगैरे. तर असा कवीचा उल्लेख, या कवींचा उल्लेख शाल या पाठामध्ये आला होता. आज त्याच कवींची कविता, मला वाटतं मी पाठ शिकवताना सुद्धा तुम्हाला त्यांचा परिचय करून दिलेला होता, सांगितलेलं होतं. नारायण सुर्वेंबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिलेली होती आणि त्याच कवींची कविता आज आपण अभ्यासणार आहोत.
कवितेचं नावच आहे 2 दिवस. आणि थोडक्यात तुम्हाला सांगते की नारायण सुर्वे, नारायण गंगाराम सुर्वे असं त्यांचं पूर्ण नाव. खरं पाहता हे जे नाव आहे, त्यांना दिलं गेलेलं जे नाव आहे किंवा त्यांना जी ओळख मिळालेली आहे, वडील म्हणून गंगाराम सुर्वे, ही जी काही ओळख त्यांना मिळालेली आहे, तर त्या पाठीमागची जी कथा आहे ती अत्यंत भयानक आहे. की कुणीतरी त्यांना अगदीच रस्त्यावरती अगदी लहान बाळ असताना, नुकतंच जन्मलेलं बाळ असताना त्यांना कुणीतरी रस्त्यावरती सोडून गेलेलं होतं. आणि त्यांचे हे जे वडील आहेत गंगाराम सुर्वे, त्यांनी त्यांना उचलून आपल्या घरापर्यंत आणलं आणि मोठं केलं, वाढवलं. तर हे जे गंगाराम सुर्वे आहेत ते गिरणी कामगार होते. आणि त्यामुळे जसजसे नारायण सुर्वे मोठे होत गेले, या गिरणी कामगारांच्या सोबत ते राहिले. त्यांचे व्यथा वेदना ते रोज त्या गोष्टी पाहत होते, अनुभवत होते. स्वतः त्यांनी कष्टाची कामं केलेली आहेत. अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांचं आयुष्य पुढे गेलेलं आहे. आणि कामगार जीवनाची जी सुखदुःख आहेत ती त्यांनी अत्यंत जवळून पाहिलेली आहेत. आणि म्हणून त्यांच्या कवितांमध्ये कामगारांबद्दलच्या ज्या काही व्यथा वेदना आहेत त्या त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कामगारांबद्दलची जी दुःख आहे, त्यांच्या मनामध्ये काय आहे, हे त्यांनी त्यांच्या कवितांमधून मांडलेलं आहे. आणि त्यांचं माझे विद्यापीठ ही जी कविता आहे, हा कविता संग्रह जो आहे, त्याला एकूण 11 पुरस्कार मिळालेले होते. आणि त्यांचे विचारही मार्क्सवादी विचाराचे ते होते. सर्वांना समान दर्जा मिळाला पाहिजे आहे, समान गोष्टी मिळाल्या पाहिजे आहेत, या विचारांवरती किंवा या तत्वांवरती त्यांच्या कविता आधारलेल्या होत्या. आणि म्हणून त्यांना रशियातर्फे सोव्हिएत पुरस्कार सुद्धा मिळालेला होता. तर आत्ताची जी कविता आपण अभ्यासणार आहोत त्यामध्ये सुद्धा त्यांनी कामगारांच्या व्यथा वेदना मांडलेल्या आहेत. कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की सुरुवातीला म्हणजे दोन्ही अंगाने आपल्याला कवितेचा अभ्यास करायचा आहे. की सुरुवातीला जे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांची व्यथा मांडलेली आहे, त्यांचं दुःख मांडलेलं आहे, कामगारांचं दुःख मांडलेलं आहे. आणि त्यानंतर त्या दुःखातून सकारात्मकतेकडे जाणारा विचार सुद्धा या कवितेमध्ये त्यांनी मांडलेला आहे. तर अतिशय दाहक शब्दात त्यांनी जीवनाचं वास्तव भयान असं चित्र मांडलेलं आहे. की सुरुवातीलाच कवितेचं नावच 2 दिवस आहे बघा. आणि इथे म्हटलं गेलेलं आहे की 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस दुःखात गेले. माणसाचं आयुष्यही असंच आहे. भरोसा नाहीये माणसाच्या आयुष्याचा. कधी काय केव्हा कुठे कसं घडेल हे काही सांगता येत नाही. आणि जन्माला आल्यापासून माणसाला पोटाची विवंचना लागलेलीच आहे. हे पोट भरण्यासाठी माणूस खूप काही गोष्टी करत असतो. आणि या पोटाच्या विवंचनेत त्याचं सगळं आयुष्य निघून जातं आणि त्याला ते कळतही नाही. आणि तो कधी त्या दुःखातच त्याचं आयुष्य संपूनही जातं. पण या गोष्टीचा विचार होत नाही. तर असं त्यांनी ते अशा प्रकारचं भीषण वास्तव त्यांनी अतिशय नेमक्या शब्दांमध्ये या कवितेमध्ये मांडलेलं आहे. कविता मी वाचते. कविता जरी छोटी असली तरी, छोटी म्हणजे तशी आहे बऱ्यापैकी, पण तरीही त्याच्यातला अर्थ खूप गहन अर्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे. म्हणजे मी प्रत्येक ओळीचा अर्थ तर तुम्हाला समजावून सांगणारच आहे, पण तरीही काही अडचण आली तर तुम्ही नक्की मला ती कळवा, म्हणजे मी तुमच्या शंकांचं निरसन करू शकेन. तर सुरुवातीलाच आपण कवीचा परिचय वाचूया. नारायण सुर्वे, जन्म 1926, मृत्यू 2010. प्रथित यश कवी, ऐसागामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी निवेदनात्मक
संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोली भाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे. कवितेमध्ये काय आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगते. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळते हेही ते सूचित करतात. बघा, त्यांच्या काव्यलेखनाचं वैशिष्ट्य इथे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक, निवेदन करणारी अशी आणि संवादाचा वापर, जणू काही म्हणजे या कवितेतून ते आपल्याशी संवाद साधतायत, अशा संवादाचा वापर प्रभावी करणारी, त्याशिवाय बोली भाषा आणि गद्याच्या अंगानं जाणारी अशी शैली सुर्वे यांनी निर्माण केलेली होती. गद्याच्या अंगानं जाणारी म्हणजे जसं आपण पाठ वाचतो त्या पद्धतीने, पण त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही म्हणजे ती कविता आहे असंच वाटतं, थोडीशी मोठी आहे किंवा कवितेची जी कडवी आहे ती मोठी त्याची रचना केली गेलेली आहे याच्यामध्ये, आणि म्हणून त्याला गद्याच्या अंगानं जाणारी, थोडीशी पाठ असल्यासारखी आहे. पण त्यातही खूप छान असा अर्थ त्यांनी आपल्या प्रत्येक कवितांमधून मांडलेला आहे. कवितेमध्ये त्यांनी सांगितलंय की भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. सगळं आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यामध्ये आयुष्य संपलं कधी हे कळलं नाही. पण या जगाच्या शाळेमध्ये दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाली किंवा मिळाल्याचं सुद्धा ते त्यांनी या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला आधी कविता वाचून दाखवते आणि त्यानंतर कवितेच्या ओळींचा अर्थ स्पष्ट करून सांगते. कविता वाचते. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्रधुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, आगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. कवी नारायण सुर्वे यांनी लिहिलेली ही, आणि कामगारांचं वास्तव परिस्थिती जी आहे ती रेखाटताना, ती चितारताना अत्यंत सुंदर अशा शब्दांचा वापर केलेला आहे. ती परिस्थिती मांडत असताना जी प्रतीक त्यांनी वापरलेली आहेत तीही अत्यंत छान आहेत. पहा, सुरुवातीलाच त्यांनी म्हटलेलं आहे की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. कामगारांच्या आयुष्यातले वास्तव रेखाटताना ते म्हणतात की माणसाचं जीवन अगदी अल्प आहे. माणसाच्या आयुष्याचा कुठल्याही प्रकारे आपण भरोसा देऊ शकत नाही. अत्यंत अल्प आयुष्याचं आहे. आणि जसं सुरुवातीला मी म्हणाले
की त्याला कळायला लागल्यापासून त्याला चिंता कशाची असते? आपलं पोट भरण्याची. आणि त्यातही आपल्यासारखा सामान्य माणूस जर असेल, आपण सामान्य माणसं आहोत, आपण सगळं काही मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. किमान आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी तरी आपण दिवसरात्र कष्ट करत असतो. दिवस आणि रात्र आपण सतत कष्ट करत असतो. यामध्ये आपलं आयुष्य कधी संपून जातं हे आपल्याला देखील कळत नाही. 2 दिवस वाट पाहण्यात गेले. आज चांगलं होईल, उद्या चांगलं होईल, ठीक आहे करूया, आपण चालत राहू पुढे, होईल कधी ना कधीतरी चांगलं होईल, असं 2 दिवस आपले वाट पाहण्यात गेले. आणि त्यातही सुखापेक्षा वाट्याला दुःखच जास्त आलेली. कामगारांचं आयुष्य हे असंच आहे. आपण साधी कल्पना केली तर आपण मध्यमवर्गीय जी माणसं आहोत की किमान आपल्या गरजा आपण भागवू तरी शकतो. पण ज्यांचं रोजचं हातावरचं पोट आहे, असा कामगार वर्ग, असा मजूर वर्ग जो आहे, त्यांचं आयुष्य तर संपूर्ण म्हणजे आयुष्याची कथाच संपूर्ण दुःखमय आहे, दुःखदायक आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जगायचं कसं, असा प्रश्नच माणसापुढे निर्माण होऊन जातो. आणि मग त्यातले काही जण असतात जे निराश होऊन आपलं आयुष्य संपून टाकतात, आणि काही जण असतात जे आहे ते आयुष्य आलेलं वाट्याला पुढे ढकलत रेटत चालत असतात. म्हणून ते म्हणतात की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, आज चांगलं होईल, उद्या चांगलं होईल म्हणून वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. सुखाच्या समृद्धीच्या प्रतीक्षेत 2 दिवस गेले, चांगले जीवन मिळेल याची वाट पाहण्यात 2 दिवस गेले, आणि उरलेले 2 दिवस पोटा पाण्याच्या विवंचनेत गेले, म्हणजे ते दुःखात गेले. आज भाकरी खाल्ली तर ती उद्या मिळेल की नाही याबद्दलची शंका, उद्या काय करायचं, असा प्रश्नचिन्ह रोज या कामगारांच्या किंवा या मजूर वर्गांच्या पुढे आहेच, असतोच. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवरून आहे. आता करतोय मी, आता हिशोब करतोय, मोजमाप करतोय आयुष्याचं, अजून किती काळ. हे खडतर आयुष्य जगता जगता आता संपूर्ण म्हणजे हयात संपत आली. वयाचा जमा खर्च मी मांडलेला आहे, मांडतो आहे. आता किती उन्हाळे जायचे अजून उरलेत, म्हणजे अजून किती कडक उन्हात रापलेलं आणि किती आयुष्य उरलेलं आहे याचा हिशोब मी काय करतोय, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. डोईवर म्हणजे डोक्यावर. अजून किती दुःख पाहायचं आहे, किती राहिलेत डोईवर उन्हाळे. जसं सुरुवातीलाच म्हटलं, आयुष्य सगळं संपून जातं, याचीच भ्रांत आपल्याला पडत असते. आता सध्या परिस्थितीचं उदाहरण जरी घेतलं तुम्ही तर बघा, लॉकडाऊन झाल्यापासून कितीतरी मजूर वर्ग जो आहे तो मजूर वर्ग पुन्हा परत आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला होता. मग वाटेल त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत होता, वाटेल तसा, चोरून लपून छपून चालत, कुठल्या तरी गाडीत बसून. कशासाठी? कारण त्याच्या पुढे जगण्याची भ्रांत होती, त्याच्या पुढे जगण्याचा प्रश्न होता. रोजचं पोट कसं भरायचं हा प्रश्न त्याच्या पुढे होता. आणि त्यामुळेच पुन्हा परत आपल्या गावाकडे जाऊन तिथं काहीतरी करून, जे काय असेल ते कुठेतरी मोलमजुरी करून कसं तरी आयुष्य काढता येईल, रेटता येईल, असा विचार करून ही माणसं परत निघालेली होती. आणि म्हणूनच अशा कामगार वर्गांचं, अशा मजूर वर्गांचं दुःख जवळून पाहिलेले नारायण सुर्वे जे आहेत त्यांनी ती व्यथा त्यांच्या कवितेमध्ये अतिशय सुंदर रीतीने मांडलेली आहे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. असं नाहीये की आयुष्यामध्ये फक्त दुःखच आलं, काही वाटेला सुखाचे क्षण सुद्धा आलेत, पण ते किती आले? शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, कितीतरी रात्री अशा धुंदही झाल्या, काही रात्री धुंद आनंदाच्या सुद्धा पाहिलेल्या आहेत, तारे फुललेले पाहिलेले आहेत. पण हे सुख कसं होतं? अगदी कमी होतं, अगदी अल्प होतं. असं नाहीये की सगळं आयुष्यभर दुःखच भोगत बसलो होतो, वाट्याला सुख सुद्धा आलेलं होतं. पण
दुःखापेक्षा सुख अत्यंत अल्प प्रमाणामध्ये होतं, अतिशय थोड्या प्रमाणामध्ये होतं. दुःखच जास्त होतं. आपण म्हणतो माणसाला दुःख असलं पाहिजे आहे, कारण दुःखानंतर सुखाची किंमत कळत असते वगैरे वगैरे, या गोष्टी आपण म्हणतो. पण सुखाचे दिवस इथे ते म्हणतायत की अत्यंत अल्प प्रमाणामध्ये, अतिशय थोड्या प्रमाणामध्ये आयुष्यामध्ये आले. काही रात्री धुंद आनंदाच्या सुद्धा पाहिल्या, पण हे सुख अगदीच कमी उपभोगलं आणि गरिबीमध्ये उदरनिर्वाह करण्यात आयुष्य बर्बाद झाले. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. पोटापाण्याची चिंता मिटवण्यातच आयुष्य संपून गेलं. जसं कळायला लागतं ना आपल्याला, आपलं शिक्षण संपतं, सगळ्या गोष्टी, शिक्षण आहे तोपर्यंत आपण थोडंसं शिकतोय तोपर्यंत आई वडिलांची ती जबाबदारी असते, सांभाळणं करणं, आपल्या मुलांना सगळ्या सोयी देणं वगैरे. पण जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला वास्तव कळतं की काय परिस्थिती आहे जगामध्ये. आणि मग तेव्हापासून आपली आयुष्याची हा जो खडतर प्रवास आहे तो असाच चालू राहतो. मग काय सगळ्याच गोष्टी, मग काय आज काही घर मिळवायचं, मग घरासाठी काय केलं पाहिजे, घरासाठी लोन कर्ज काढा, मग ते कर्ज फेडा, असं करत करत मग ते कर्ज फेडत राहिलं. मग काय मुलांचं शिक्षण, मग काय मुलगी असेल तर मुलीचं लग्न, असं करत 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 माणूस 50-55 वर्षांचा कधी होतो, 60 वर्षांचा कधी होतो हे कळत नाही त्याला. आणि त्याचं आयुष्य संपूर्ण असं कष्टामध्येच निघून जातं आणि एखाद्या दिवशी आयुष्य संपून जातं, निघून जातं. आणि म्हणतायत भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. जिंदगी म्हणजे जीवन, आयुष्यच बर्बाद होऊन गेलेलं आहे. आता इथे भाकरीचा चंद्र असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता चंद्र म्हणजे काय आहे? चंद्र हे सौंदर्याचं प्रतीक आहे. चंद्र असा गोल आहे, छान दिसायला, सुंदर अतिशय. आणि भूक ही काय आहे? ही पोटाची आग आहे. आणि मग भुकेल्या पोटी सौंदर्याचा आस्वाद माणसाला घेता येत नाही. त्याला फक्त एकच गोष्ट डोळ्यासमोर दिसत असते, भूक मिटवणं. ती कशा पद्धतीने मिटवता येईल याचाच विचार तो करत असतो. आणि गरिबीतील आयुष्य ही भाकरी मिळवण्यातच त्यांचं खर्च होत असतं. गरिबांचं आयुष्य भाकरी मिळवण्यातच खर्च होतं. आणि म्हणून इथे कवीला प्रत्यक्षातील चंद्रापेक्षा, जो आपण नेहमी बघतो आकाशामध्ये, त्या चंद्रापेक्षा भाकरीचा चंद्र जास्त जवळचा वाटतो. चंद्रही गोल आहे, भाकरीही गोल आहे. आणि यामधलं साम्य साधून त्यांनी इथे हे प्रतीक किंवा ही प्रतिमा, चंद्र, भाकरीचा चंद्र, अशी प्रतिमा त्यांनी इथे सांगितलेली आहे किंवा इथे योजलेली आहे त्यांच्या त्या काव्यामध्ये, त्या कडव्यामध्ये. पुढे वाचूया. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. आता माणसाचे हात किती महत्वाचे असतात माहिती, कारण काम माणूस आपल्या या हातांनी करतो. हात बळकट असतील, हात मजबूत असतील तर आपण सगळी काही कामं करू शकतो. पण इथे कवी काय म्हणतायत? हे हात माझे सर्वस्व, सर्वस्व स्वतःच अस्तित्व. या हातांनी मी कष्ट करतोय, या हातांनी मी राबतोय, हे हात माझं कर्तृत्व आहे. या हातातूनच आपलं कर्तृत्व घडत असतं, आपलं आयुष्य घडत असतं. हे कर्तृत्व, हेच हात काय आहेत? हे माझं सर्वस्व आहे, हे माझं अस्तित्व आहे. पण हे जे आहे ते दारिद्र्याकडे गहाणच राहिले. ते दारिद्र्याकडे काय राहिलेले? गहाण राहिले. किंवा गरिबीमुळे या हातांना जे काय कर्तृत्व साध्य करायचं होतं, सिद्ध करायचं होतं, ते होऊ शकलं नाही. गरिबीमुळं, दैन्यामुळं माझी जी काय कर्तृत्व होती ती पिचून गेली, ती थांबली. या हातांनी मी कष्ट करून जो यशाचा टप्पा गाठणार होतो कधी, तर तो कशामुळे गेला?
तर हे हात माझे दारिद्र्याकडे, गरिबी इतकी वाईट आहे बघा, की आपण गरीब माणसांची रस्त्यावरून येता जाता आपण पाहतो की बरीचशी अशी लोक आहेत ते खूप गरीब आहेत की ज्यांना खरंच 2 वेळचं अन्न मिळत नाहीये. कुठेतरी रस्त्याची कामं वगैरे करून त्याच रस्त्यालगत ते झोपलेले असतात, पडलेले असतात आणि अशा या गरिबीतच त्यांचं संपूर्ण आयुष्य संपून जातं. आणि त्यामुळे त्यांना वेगळं काही नाही, भाकरी फक्त महत्त्वाची वाटते. आणि ते कष्ट कशाने करतात तर या हातांनीच करतात. पण हे हात दारिद्र्याकडेच घाण राहिले. ज्या हातांनी मी आणखी जास्त चांगल्या पद्धतीनं काहीतरी करू शकतो, माझं अस्तित्व आणखी घडवून आणू शकतो, तर ते हातच माझे गरिबीने काय केले होते, तारण करून ठेवले होते, गहाण ठेवले होते. एखादी वस्तू आपण गहाण ठेवतो ना, तर त्याला तारण ठेवणं असं म्हटलं जातं. आणि म्हणून ते म्हणतात हे हात माझे सर्वस्व, हे हातच माझं अस्तित्व होतं. आणि ते मी काय केलं, या गरिबीमुळे माझं सर्वस्वच मी दारिद्र्याकडे काय ठेवले, गहाण ठेवले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. गरिबीमुळं, दैन्यामुळं कर्तृत्व तर पिचून गेलं, पण कधी माझे हात जे आहेत ते मी आभाळ कवेत घेण्यासाठी अभिमानाने ते उभारले सुद्धा. आणि कधी माझ्या हातून मान अभिमानानं उंचावेल असं कर्तृत्व सुद्धा घडलं. सुखाची स्वप्न मी मनातल्या मनात रेखाटली. काय मला हे मिळेल, मला ते मिळेल, मग असं करू, मग तसं करू, अशी सुखाची स्वप्न मी मनातल्या मनात रेखाटली. असं नाहीये की या हातांनी काही केलं नाही, की या हातांचा मला अभिमान आहे, मला गर्व तर आहे. या हाताने माझ्याकडून चांगल्याही गोष्टी घडलेल्या आहेत. सुखाची स्वप्न सुद्धा मी पाहिलेली आहेत, ती मनातल्या मनात रेखाटलेली होती. पण दारिद्र्यामुळे हे हात काय झाले माझे, कधी कलम झालेले पाहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. कलम झालेले म्हणजे जायबंदी झालेले किंवा तुटून पडलेले असं म्हटलं गेलेलं आहे. की दारिद्र्यामुळे माझे हात काय झाले, असे बंदिस्त झाले. आता इथे कलम झालेले हात असं म्हटलेलं आहे, कारण हात हे काय आहे तर हात हे कर्तृत्वाचं प्रतीक आहे. आणि हे मजुराचे हात कसे कष्ट करण्यामध्येच गुंततात आणि पोटापाण्याच्या विवंचनेत त्यांचं कर्तृत्वच हरवून जातं. आणि म्हणून इथे कलम झालेले हात असं संबोधलेलं आहे, म्हणजे जायबंदी झालेले हात. हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. आयुष्यातील कष्ट सहन करत असताना डोळ्यात अश्रू आले. प्रत्येक वेळेला हरघडी अश्रू वाळविले नाहीत, प्रत्येक वेळेला मी ते कोरडे केले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रू मित्र होऊन सहाय्यास धावून आले. तेव्हा खडतर आयुष्यात असेही काही क्षण आले, अशीही वेळ माझ्यावरती आली की या अश्रूंनीच मला साथ दिली आणि मित्रासारखे अश्रूच माझ्या मदतीला धावून आले. आता अश्रू मदतीला धावून कसे आले तर खूपदा असं मनामध्ये खूप काही भरून ठेवलेलं असतं, आपण दाटून ठेवलेलं असतं मनामध्ये, आणि मग ते कुणाला सांगताही येत नाही, आपण बोलून दाखवू शकत नाही. आणि मग कुठेतरी एकटं राहून रडून आपलं मन हलकं करावं असं वाटतं. आणि एकाकी असताना एकट्यानं मनसोक्त रडून मन हलकं केलं म्हणजे हे अश्रू ओघळणं सुद्धा तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. ते किती वेळा दाबून ठेवणार आहात तुम्ही? कष्ट सहन करून करून माणूस किती सहन करणार आहे? एक क्षण असा येतो की तिथे कुठेतरी आपल्याला नाही, मी आता संपलोय, नाही, म्हणजे हे केव्हा होतं,
आणि कशामुळे होतं तर गरिबीमुळे. आयुष्यभर ज्यांच्या मागे कष्ट आहे, आयुष्यभर ज्यांना पोटाची विवंचना सतावते आहे, असा जो गरीब वर्ग आहे, असा जो मजूर वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, असहाय्य झालेले असतात ती लोक. आणि मग काय करायचं, तर अशा वेळी डोळ्यातून मग अश्रू येतात प्रत्येक वेळी. हा ठीक आहे, माझ्या वाट्याला आले, मला हे केलं पाहिजे, मी हे करतोय असं म्हणून माणूस किती दिवस स्वतःच्या मनामध्ये त्या भावना कोंडून ठेवणार आहे. कधीतरी तुम्हालाही वाटतं बघा, खूप वेळेला सतत काही ना काहीतरी कुणीतरी बोललेलं असतं किंवा मग मनामध्ये असं काहीतरी दाटून आलेलं असतं. आणि मग जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा अगदी हमसून हमसून रडता, हुंदके देऊन रडता आणि रडल्यानंतर तुम्हाला तुमचं मन मोकळं झाल्यासारखं वाटतं. म्हणजे दुःख अश्रूंच्या रूपाने वाहून जातं आणि पुन्हा एकदा आपण हसायला सुरुवात करतो, पुन्हा एकदा नव्याने आपण आपल्या कामाला सुरुवात करतो. रात्रीनंतर सकाळ ही आहेच आणि आपण त्या सकाळ होण्याची वाट पाहिली पाहिजे. तोपर्यंत आपलं जे काम आहे ते आपण करत राहायचं आहे. आणि म्हणून ते म्हणतायत की दरवेळेला हर घडी अश्रू वाळविले नाहीत. प्रत्येक वेळेस मी माझे अश्रू वाळवले नाहीत, कोरडे करत बसलो नाही. पण काही असेही क्षण आले की ज्यावेळेस माझी सहनशक्ती संपली तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. सहाय्य म्हणजे मदत, तेच मदतीला धावून आले. ते मित्र झाले माझे, मित्रांसारखे त्यांनी मला जवळ केलं आणि मी मनसोक्त रडून घेतलं. पुढचं कडवं पाहूया. दुनियेचा विचार हरघडी केला, आगा जगमय झालो. इथे ते म्हणतात दुनियेचा विचार, संपूर्ण जगाचा विचार केला. हरघडी, हरघडी म्हणजे प्रत्येक वेळेला. प्रत्येक वेळेला मी दुनियेचा विचार केला. एकलकोंड्यासारखा मी फक्त स्वतःचा विचार केला नाही. मी फक्त स्वतःचा विचार केला नाही अजिबात. स्वार्थी मी वागलो नाही. दुनियेचा विचार मी हरघडीला केला. कारण डोळ्यांनी जे भोवताली चाललेलं आहे ते पाहत होतो, त्याचा अनुभव सुद्धा घेत होतो. आणि त्यामुळे मी कधी स्वार्थी झालो नाही आणि मी या जगाचा आणि समाजातील माणसांचा विचार केला. म्हणून आगा जगमय झालो, असा जगमय झालो. मी स्वतःला त्यांच्यामध्ये पाहिलं, त्यांची दुःख मी जाणून घेतली. स्वतःचा विचार मी स्वार्थीपणाने करत बसलो नाही. आता मदत केली म्हणून डंका पिटवला वगैरे असं काही नाही. काही माणसं अशी असतात की ज्यांनी केलेली मदत कधी कळतही नाही, दिसूनही येत नाही. ज्यांच्याकडे भरभरून आहे त्यांनी द्यायला शिकलं पाहिजे, त्यांनी मदत करायला शिकली पाहिजे. आता लॉकडाऊनच्या काळातली म्हणजे लॉकडाऊनचा काळ हे सतत मी तुम्हाला उदाहरण देते कारण या परिस्थितीमध्ये खूप काही शिकायला मिळालं, खूप काही बघायला मिळालं, खूप काही अनुभव आपण घेतलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सद्य परिस्थितीचं उदाहरण फक्त सांगते की कितीतरी लोक अशी आहेत की ज्यांनी मदत केली आणि आम्ही ही मदत केली, आम्ही ती मदत केली असं जाहीरही केलं. पण काही जण असेही होते की ज्यांनी मदत केली पण त्यांनी कधीही ते अगदी दवंडी पिटवत बसले नाहीत किंवा डंका पिटवत बसले नाही. दुनियेचा विचार त्यांनी केला. कुठेतरी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपल्याकडे आहे, आपण समाजात राहतो म्हटल्यानंतर माणुसकी धर्म आपण पाळला पाहिजे. परिस्थिती अशी आहे की त्यामुळे आपण म्हणजे जे काही आता सध्या नियम पाळतोय ते नियम पाळणं गरजेचं आहे, पण त्याचसोबत माणुसकी जपणं सुद्धा या काळामध्ये गरजेचं आहे. असे कितीतरी प्रसंग आपण ऐकले असतील, टी व्हीवरती पाहिले असतील. आणि म्हणून ते म्हणतायत की इथे की दुनियेचा विचार हरघडी केला, असा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. त्यांची सुख दुःख जी आहेत ती मी आपली मानली.
ती सुख दुःख मी स्वतःची मानली आणि म्हणून मी त्यांच्याशी एकरूप होऊ शकलो, म्हणून मी त्यांना समजून घेऊ शकलो. संकट माझ्यावरही आलीत. कवी म्हणतायत की मला दुःख नव्हतं अशातला भाग नाही, दुःख होतं, खूप दुःख होतं. या दारिद्र्यामुळे माझं कर्तृत्ववान जे हात आहेत ते दारिद्र्याकडे गहाण पडले होते. पण जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सकारात्मक दृष्टिकोनातून सुद्धा विचार इथे केला गेलेला आहे. सुरुवातीला दुःख तर मांडलेलंच आहे, पण त्या दुःखातून पुन्हा सुखाकडे वळण्यासाठी कवी काय सांगतायत की दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. मी या लोकांची सुख दुःख आपली मानली, मी जगमय झालो आणि दुःख कसं झेलावं, दुःख कसं पचवावं, ते कसं तोलावं आणि त्याला कसं सहन करावं हे मी, आणि धीर धरून धैर्यानं पुढे कसं जावं हे मी याच शाळेमध्ये शिकलो. कुठल्या? दुनियेच्या शाळेमध्ये, जगाच्या शाळेमध्ये. मला वाटतं तुम्ही 8वीला एक कविता शिकलेला असाल बघा, बिनबिन. त्याच्यात त्या कवितेमधली एक ओळ आहे की बिनबिंतीची शाळा लाखो इथले गुरु. कितीतरी गोष्टी तुम्हाला आसपास बघायला मिळतात आणि अनुभवातून माणूस शिकत राहतो. चांगले वाईट जसे अनुभव येतील तसं त्या प्रत्येक अनुभवातून आपण घडत राहतो, माणूस घडत राहतो आणि मग येणाऱ्या संकटाला त्या पद्धतीने तो मात करत राहतो आणि धीर धरून धैर्यानं कसं पुढं जायचं हे या अनुभवांच्या शाळेमध्ये, जगाचा जो काही अनुभव घेतला त्या अनुभवाच्या शाळेमध्ये मी शिकलो. या जगाच्या शाळेमध्ये मी शिकलो. मी खचून गेलो नाही, मी हार मानली नाही. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. आता कारखान्याच्या झोतभट्टीमध्ये, झोतभट्टी म्हणजे कारखान्यात लोखंड तापवल्यावरती ते तापून त्याला आपल्याला हवा तसा आकार देता येतो. त्याच्यासाठी त्याला खूप तापवावं लागतं, तेव्हा त्या लोखंडाला आपण आपल्याला हवा तसा आपण आकार देऊ शकतो. अतिशय प्रचंड ऊर्जेची भट्टी असते आणि त्याच्यामध्ये ते लोखंड वितळवण्याची, आणि ते वितळवलं जातं किंवा ते खूप तापवलं जातं आणि त्यापासून जे तयार करायचं आहे ते केलं जातं त्या लोखंडापासून. त्याला झोतभट्टी असं म्हटलेलं आहे. आणि ते म्हणतायत की माझं आयुष्य कारखान्याच्या झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. कारखान्याच्या झोतभट्टीमध्ये जसं पोलाद शेकतात तसं मी माझं आयुष्य शेकवून घेतलं. कशात? या दुःखामध्ये. दुःखाची झळ इतकी होती की झोतभट्टीत जसं पोलाद शेकवतात ना, तशा पद्धतीनं बऱ्या वाईट प्रसंगाच्या या आगीतून मी अगदी तावून सुलाखून निघालो होतो. त्यामुळे आता काहीतरी माझ्यावरती परिणाम झालेला होता, असा घडलो होतो मी. या तावून सुलाखून निघालेलो होतो तसं माझं आयुष्यही असं छान त्याच्यामध्ये शेकलेलं होतं. सकारात्मक दृष्टिकोनातून ते विचार करते की दुःख आलं ते मी झेललं, ते मी पचवलं, ते मी सहन केलं, मी जगमय झालो, मी लोकांचा विचार केला, त्यांची सुख दुःख मी स्वतः अनुभवली. आणि अशा बऱ्याच वाईट प्रसंगातून, चांगल्या वाईट प्रसंगातून, या प्रसंगाच्या आगीतून मी तावून सुलाखून निघालेलो आहे आणि आता छान मी तयार झालेलो आहे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. आता 4 दिवसांचं हे अल्पसं आयुष्य जगत असताना 2 दिवस सुखाच्या प्रतीक्षेमध्ये गेले आणि 2 वाट पाहण्यात गेले, वाट पाहण्यात खर्ची घातले आणि 2 दिवस जे आहे ते मी दुःखात काढले. कवीने इथे अत्यंत सुंदर पद्धतीने त्याने सकारात्मक विचार की यातून जे काही अनुभव आयुष्यामध्ये येतात, बरे वाईट प्रसंग माणसाच्या आयुष्यामध्ये येतच राहतात, त्या प्रसंगात आपल्याला खंबीरपणे उभा राहता आलं पाहिजे. तिथे आपण खंबीरपणे उभा राहिलो तर त्या प्रसंगाला आपण चांगल्या पद्धतीनं हँडल करू शकतो. किंवा पण आपणच जर कमकुवत असू
मनाने विचारांनी जर कमकुवत असू तर मात्र आपण तिथे हारून जातो. पण इथे कवीने जे काही अनुभव घेतलेले होते, स्वतः जे काही अनुभव घेतलेले होते, मग ते गिरणी कामगारांचे अनुभव असू देत, कारण त्यांनी अगदी झाडू मारण्यापासूनची सगळी कामं केलेली होती नारायण सुर्वेंनी. आणि त्यामुळे त्या लोकांच्या मध्ये वावरत असताना त्या लोकांचं आयुष्य काय आहे, कसं आहे, हे त्यांनी अतिशय जवळून पाहिलेलं होतं. हे भयान वास्तव त्यांनी अनुभवलेलं होतं. आणि म्हणूनच ते म्हणतायत की या अशा आगीमध्ये मी अगदी तावून सुलाखून निघालो, पण मी हार मानली का नाही. मी छान तयार झालो, त्यामध्ये घडलो. मी त्या अनुभवाच्या शाळेमध्ये मी खूप काही शिकलो. बऱ्याचशा गोष्टी मी चांगल्याही पाहिल्या आणि कधी प्रसंगामध्ये रडावंसं सुद्धा वाटलं, मी रडलोही. मी मनही मोकळं केलं. तेव्हा त्या अश्रूंना मी माझे मित्र मानले. पण नंतर पुन्हा परत मी उठून उभा राहिलो. अतिशय सुंदर कविता आहे की आपल्यालाही असंच प्रत्येक संकटावरती मात करता आली पाहिजे आहे. सुदैवानं आपल्याला खूप सगळ्या चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत. आपलं शिक्षण चांगलं आहे, पालक आपल्यासाठी खूप झटतायत, खूप करतायत. आपल्या वाट्याला अत्यंत सुंदर आणि चांगलं आयुष्य आलेलं आहे. ते छान पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही जगलं पाहिजे आहे. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही, असं मला तरी वाटतं. मला वाटतं कविता तुम्हाला समजलेली असेल. जर आणखी त्याच्यामध्ये काही तुम्हाला स्पष्टीकरण हवं असेल तर मला नक्की कळवा. मी तुम्हाला पुन्हा एकदा त्याचं स्पष्टीकरण देईन. तर अशी सुंदर कविता जी आहे ती कविता ऐसागामी ब्रह्म या त्यांच्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. कविता आपली संपलेली आहे. आपण पुढच्या भागामध्ये या कवितेची प्रश्न उत्तर अभ्यासणार आहोत. धन्यवाद.